संजय राऊत यांनी महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार याची पुष्टी केली आहे। ठाकरे बंधू 4 महानगरपालिका एकत्र लढणार। मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि ठाणे या महानगरपालिका एकत्र लढणार अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। दोन्ही ठाकरे राज्यातल्या 4 महापालिका एकत्रित लढणार आहेत। मुंबई, ठाणे, नाशिक आणि कल्याण, डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित लढेल। आणखीही काही महापालिका एकत्र लढण्यासाठी चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद जास्त असल्याचं वक्तव्य काल राज ठाकरेंनी केलं होतं। त्यानंतर संजय राऊतांनी थेट 4 महापालिका एकत्र लढण्याची घोषणाच केली आहे। मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी, मुंबई तर आहेच। मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत। ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू। अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह। दोन्ही ठाकरेंच्या युतीवर महायुतीच्या नेत्यांनीही पलटवार केलाय। कोणी कितीही युती केली तरी महायुतीला काहीही फरक पडणार नाही असं प्रताप सरनाईक म्हणाले। मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, मीरा भाईंदर असू द्या किंवा पनवेल असू द्या, नवी मुंबई, सगळ्या कल्याण डोंबिवली सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार। कोणाला किती काय बोलू द्या, कोणी किती युती करू द्या, शेवटी महायुती ही भक्कम आहे। ओतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का? एवढी हतबलता संजय राऊत किंवा उबाटाची कधीच महाराष्ट्रानं पाहिलेली नाही। संजय राऊत जी काही वल्गना करतायत त्यावरून मला बासी मर्ढेकरांची एक कविता आठवते। गणपतवाणी बिडी पिताना चावयास नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन मी माडी, अशी अवस्था त्यांची झालेली आहे। यापूर्वी सरकार पडेल पडेल म्हणायचे, आता बीएमसी सत्ता येणार म्हणून म्हणतायत। असणारे कार्यकर्ते थांबवण्याकरता अशा गमजा माराव्याच लागतात त्यांना। ते जे म्हणतात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून येऊन दाखवावं। उगाच वल्गना काय करायच्या? लोकांचा विश्वास भाजपवर आहे, लोकांचा विश्वास महायुतीवर आहे। तर चिकन मटणच्या वादावरून संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यामध्ये मात्र चांगली जोडली। महाराष्ट्राला नपुंसक करण्याचं काम सुरू, मला माफी मागायला लावणाऱ्यांची सुद्धा झाली आहे का, अशा शब्दात संजय राऊतांनी संताप व्यक्त केला। तर राऊतांची वैचारिक सुद्धा झाली आहे का असं प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलंय। अरे ते नपुसंग लोक आहेत, त्यांना ते स्वतः नपुसंग असल्याचा भास होतो। महाराष्ट्राला नपुसंग करण्याचं काम सुरूच आहे ना। हा मर्दांचा महाराष्ट्र होता, पण गेल्या 10 वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा, दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा। मागणी करतो कोण काय तो असे मागणी करतोय? काय का तू? कोणी साला मराठी माणूसच आहे ना तो, काय त्याची सुनता गेली आहे? विचारा जाऊन त्याला। उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मला शिव्या दिलेल्या आहेत। भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळाच्या माथी हानुकाठी, अशी देखील आमची परंपरा आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी यापुढे बोलताना इतरांना शिव्या देताना थोडासा विचार करावा। संजय राऊत यांची वैचारिक सुंठा झाली आणि त्यामुळे काँग्रेस बरोबर जाऊन हालाला करण्याची वेळ त्यांच्यावर आली आणि आज उद्धव ठाकरे गटाची महाराष्ट्रातली जी अवस्था झालेली आहे त्याला संजय राऊत जबाबदार आहेत। आणि अशा पद्धतीचं काँग्रेस बरोबर जाऊन वैचारिक हालाला त्यांनी केलेला आहे। तर मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा निषेध म्हणून इम्तियाज जलील यांनी मटण पार्टीचं आयोजन केलं। जलील यांनी फडणवीसांना पार्टीचं निमंत्रण देत डिवचलं। तर टीआरपी वाढवण्यासाठी जलील यांचं नाटक सुरू आहे अशी टीका शिरसाटांनी केली। त्यावर संजय शिरसाट काय खातात हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे असं म्हणत जलील यांनी पलटवार केलाय। हे सगळं नाटकं असतात, त्या लोकांना फक्त आता आपला टीआरपी वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठंतरी न्यूजमध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात आणि हे प्रकार लोकांच्या लक्षातही येतात। प्रत्येकाला आपला सण साजरा करायचा अधिकार आहे। हिंदू आपले सण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करतील। ज्यांना कुणाला विरोध करायचा त्यांनी विरोध करावा, त्यांना काय खायचं नाही खायचं त्यांनी ते करावं, परंतु याचा निश्चितच दखल हा प्रत्येक भारतीय किंवा प्रत्येक नागरिक हा घेत असतो।
महाराष्ट्राला माहीत आहे की संजय शिरसाट साहेब काय खातात आणि मी मार्केटमध्ये गेलं तर मटण आणू शकतो, मार्केटमध्ये गेलं तर माझ्या बॅगमध्ये चिकन असू शकतं. त्यांच्या बॅगमध्ये काय असतं आणि ते काय खातात हे महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि त्यांना खाण्याचं काही हे नाही आहे. पिण्यासाठी कोणकोणती ब्रँड्स अवेलेबल आहे हे त्यांचं लक्ष त्याच्यावर जास्त असतं. महायुतीमध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुटता सुटेना असं चित्र पाहायला मिळतं. नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. तर पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही सुटलेला नाही. त्यामध्ये नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आलं तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आलं. अलिबागमध्ये रायगड जिल्हा मुख्यालयामध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडलं तर मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते बिरवाडीमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान मिळताच मंत्री भरत गोगावले हे नाराज असल्याची चर्चा होती. तर रायगड जिल्हा मुख्यालयामध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर गोगावले यांच्या हस्ते बिरवाडीमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. गोगावले यांच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ध्वजारोहण करण्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. शेवटी कोणी कुठे ध्वजारोहण करावं, मुख्य ध्वजारोहण सोहळा जो शासकीय असतो त्याच्या संदर्भात शासन आपला निर्णय करत असतं. बाकी कोणी कुठे ग्रामपंचायतीवरती ध्वजारोहण केलं. आज स्वतंत्रता दिन आहे, त्यामुळे स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहणाचा हे सर्वांनीच केवळ आनंद नाही तर अभिमान सर्वांनीच त्या ठिकाणी घेतला पाहिजे. चर्चा काही असू दे, जर सरपंचांनीच सन्मानानं मंत्री महोदयांना ध्वजारोहणासाठी जर बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये कसं काय सरपंचांच्याच निमंत्रणाला मान देऊन जर भरतशेड गेले असतील त्याच्यामध्ये काय भरत गोगावलेंनी एका ग्रामपंचायतीचं झेंडावंदन केलं तर पालकमंत्री असताना ग्रामपंचायतीचं ना त्याच लेवलचे आहेत ते. चला नाशिकमध्ये झेंडावंदन करतोय, हळूहळू पुढे जाऊ असं गिरीश महाजन यांनी म्हटलं तर हळूहळू पुढे या, जळगावकडे सुद्धा लक्ष द्या असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे. पालकमंत्री पदावरून भुजबळांनी महाजनांना हा टोला लगावला. आम्ही आता झेंडावंदन तर मी करतोय ना, थोडं हळूहळू पुढे जाऊ ना. आता त्यांना झेंडावंदन करताना आला तुम्ही तर तुम्हाला करताना आलं, आता मला करता येते थोडे पुढचं काय. तुम्ही असे अडचणीचे प्रश्न विचारू नका. आता जे काय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, आमचे नेते सगळे जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. आम्ही भानगडीकडून काही उपयोग नाही. मला असं वाटतं मी कधी मागणी केली नाही, मी कधी रस्ता रोको केलं नाही, मी कधी पोस्टर मला फार ते आवडतही नाही. मला काही कोणी सांगितलं की पालकमंत्री तुझं पोस्टर मी मोठं उतरून घे रात्रीच. नाशिक आहे हे सगळ्यांना आवडतं आहे. आपण काय कोणाला सांगतो काय? या जरूर पुढे या. जळगावला सुद्धा विसरू नका, मतदारसंघाला सुद्धा विसरू नका आणि मग इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला जेवढं काही जबाबदारी मिळेल ती काम करा. आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी मी सोबतच होतो त्यावेळेला, कुठे नाराजी त्यांची कुठे नव्हतीच. त्यांनी सांगितलं की मला तिकडे गोंदियाला दिलं पण माझी तब्येतही बरोबर नाही आणि मला इतका लांबचा प्रवास झेपवणार नाही म्हणून मी नकार दिला. पण कुठे नाराज असल्याचं तर मला काही दिसलं नाही. आम्ही सोबतच होतो का ते रात्री 2-2.5 तास आम्ही कार्यक्रमाला सोबतच होतो. पालकमंत्री नाही म्हणून कामं रखडले किंवा निधी वाटप होत नाही असं नाही आहे. सर्व निधीचं वाटप व्यवस्थित चाललेलं आहे. आता येणाऱ्या या वर्षभरामध्ये रस्ते असतील, गटारी असतील, मोठे हायवे 4 पदरी आहेत, 6 पदरी आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने तर आता सर्व आपली कामं ती सुरू झालेली आहेत आणि मला वाटतं ते 1.5 वर्षामध्ये सर्व पूर्ण होतील. तर भारत न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला चांगलंच सुनावलंय. रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही असंही पंतप्रधान मोदींनी ठणकावलं. तर पाकच्या मागे उभे राहिले तर याद राखा असा चीनला दम द्या असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर, सिंधू जलकरार, पाकिस्तानच्या कारवाया आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं.
भारत न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही असं म्हणत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला सुनावलंय। न्यूक्लियर की धमकियों को अब हम सहने वाले नहीं हैं। न्यूक्लियर ब्लैकमेल लंबे अरसे से चलाया, अब वो ब्लैकमेल नहीं सहा जाएगा। तर पाकिस्तानच्या मागे उभे राहिले तर याद राखा असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका केली। पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे, पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे, जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे। हे मोदी कसे विसरतात? लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये। मुनीरला ट्रम्पनं एका टेबलावर व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बसवलं, आमच्या आर्मी चीफला बोलवलं नाही। नुसतं चीनला पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही, चीनला दम दिला पाहिजे, पाकिस्तानच्या मागे उभे राहते, याद राखा। दरम्यान लाल किल्ल्यावरून बोलताना पहलगाममधील धर्म विचारून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना मारणाऱ्या वीर जवानांचं कौतुक करण्यात आलं। मुझे बहुत गर्व हो रहा है, आज मुझे लाल किले की प्राचीर से ऑपरेशन सिंदूर के वीर जाबाजों को सैल्यूट करने का अवसर मिला है। हमारे वीर जाबाज सैनिकों ने दुश्मनों को उनकी कल्पना से परे सजा दी है। काही लोकांना वाटतंय की 2014 साली देश स्वतंत्र झाला, पण 2014 नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला। भारतीय जनता पक्षाचं योगदान इतकंच आहे, गेल्या 10 वर्षात हा देश धार्मिक होता, तो त्यांनी धर्मांध केला। संजय राऊत हेच बेधुंद झालेले आहेत। वाटेल तो आरोप, वाटेल ते नॅरेटिव्ह सेट करण्याचा, पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो। तुम्हाला काँग्रेसचाच प्रभाव असल्याचं तुमच्या वक्तव्यातनं वारंवार दिसून येतं। याच वेळी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर देखील सूचक प्रतिक्रिया दिली। वैश्विक परिस्थितियों में आर्थिक स्वार्थ दिनों दिन बढ़ रहा है, तब समय की मांग है कि हम उन संकटों के रोते बैठने की जरूरत नहीं है, हिम्मत के साथ हम अपनी लकीर को लंबी करें। और मैं 25 साल के शासन के अनुभव से कह सकता हूं, अगर ये रास्ता हमने चुन लिया, हर किसी ने चुन लिया, तो फिर कोई स्वार्थ हमें अपनी चंगुल में नहीं फंसा सकता है। तर मोदी कुणाचंही नाव घेऊन कोणालाही इशारा देत नाहीत असं म्हणत ट्रम्प यांच्या टेरिफ लावण्याच्या मुद्द्यावरून राऊतांनी मोदींवर टीका केली आहे। मोदी कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाहीत, तेवढी हिंमत त्याच्यामध्ये नाही। मराठीमध्ये गाणं आहे, नाव घे ना पोरी लाजू नको, बरं का? ते त्यांच्यासाठीच आहे। अरे घ्या ना नाव, ट्रम्पचं घ्या, देशाच्या शत्रूचं घ्या, खुलेआम घ्या। तर यंदाच्या दिवाळीला देशवासियांना मोठी भेट मिळणार आहे। जास्त प्रमाणामध्ये आकारले जाणारे कर आता कमी केले जाणार अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे। तर तरुणांसाठी पंतप्रधान विकसित योजना आजपासून लागू करण्यात आल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं। हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं। ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे। सामान्य मानवी की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे। 15 अगस्त के ही दिन मेरे देश के युवाओं के लिए 1 लाख करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं, लागू कर रहे हैं। आज से प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आज ही 15 अगस्त को लागू हो रही है। महत्वाची बातमी आपण पाहूयात। आमरण उपोषण करणाऱ्यांचा सत्कारच केला पाहिजे। बीडमध्ये अजित पवार यांना निवेदन देणाऱ्यावर चांगले संतापले आहेत। अजित पवार अनेकांवर या ठिकाणी संतापली।
चला सत्कारच केला पाहिजे अरे हे ना बाबा बोलतो ना